नमस्कार मित्रांनो, सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, आजचा व्हिडिओ सर्वांसाठीच खूप महत्त्वाचा होणार आहे। तुम्ही जर कन्स्ट्रक्शन क्षेत्रामध्ये सेंटरिंग मिस्त्री असाल किंवा बांधकाम मिस्त्री असाल किंवा कन्स्ट्रक्शन मध्ये तुम्ही काम करत असाल तर आजचा व्हिडिओ सर्वांसाठीच खूप महत्त्वाचा होणार आहे। मित्रांनो, समजा अशा प्रकारे जिना असेल, अशा प्रकारे जिना आरसीसी मध्ये असेल किंवा बांधकाम मध्ये पायऱ्यांचे टप्पे असेल तर टोटल टप्पे किती येणार आहेत, टप्प्यांचं गणित कशा प्रकारे करायचं, टप्प्यांचं जे टोटल क्वांटिटी कशा प्रकारे काढायचं, जिना आपल्याला ज्या ठिकाणी बनवायचं आहे तिथे टोटल या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत टोटल अंतर किती घेतले पाहिजे, त्यावेळेस टोटल टप्पे किती बसणार आहेत, सर्व माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। पण त्याआधी मित्रांनो, तुम्ही जर या आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। आपल्या या चॅनलवरती कन्स्ट्रक्शन विषय असेल किंवा वास्तुशास्त्र विषय असेल सर्व माहिती सांगितली जाते, त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरूच नका। मित्रांनो, उदाहरणासाठी तुम्हाला हा एक जिना दाखवलेला आहे। टोटल जी उंची आपण मित्रांनो जिथे आपल्याला जिना बसवायचा आहे, टोटल उंची टोटल या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत म्हणजे टोटल तुमची स्लॅबची जी लेवल आहे त्या स्लॅबच्या लेवल पर्यंत टोटल जी वरची लेवल आहे तुम्हाला जेवढा जिना बसवायचा आहे टोटल उंची साधारणतः आपण 4 फूट धरलेले आहे। आता 4 फुटाच्या ठिकाणी समजा 5 फुटाचं अंतर असेल किंवा 6 फुटाचं किंवा 10 फुटाचं किंवा 11 फुटाचं असेल, किती जरी अंतर असेल मित्रांनो तरी काळजी करू नका। तुम्ही या पद्धतीनेच मित्रांनो तुम्ही जिना बसवू शकता किंवा पायऱ्याचे टप्पे जर तुम्हाला करायचे असेल तर मित्रांनो तुम्ही बसवू शकता। टोटल माप आपण उदाहरणासाठी एक 4 फूट धरलेला आहे, या ठिकाणी 11 फूट असेल, 12 फूट असेल, किती जरी फूट असेल तुम्ही या पद्धतीने मित्रांनो जिना बसवू शकणार आहेत। समजले मित्रांनो, टोटल जे 4 फूट जे अंतर आहे म्हणजे इंच मध्ये जर आपण धरलं तर टोटल 48 इंच अंतर होणार आहे मित्रांनो। समजले मित्रांनो, सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, जिना बनवताना जिन्याचे जे टप्पे आहेत त्या टप्प्यांची साईज आपल्याला सुरुवातीला सिलेक्ट करायची आहे। आपण जो मित्रांनो पाय ठेवतो टप्पा तो एक साधारणतः 10 इंचचा धरूया। 10 इंच पेक्षा तुम्ही जास्त किती ठेवू शकता, आपला पाय सुद्धा मित्रांनो या जिन्यावरती व्यवस्थित बसला पाहिजे, त्यामुळे आपण एक साधारणतः 10 इंच ठेवले। 10च्या ठिकाणी तुम्ही 11 ठेवू शकता किंवा 12 ठेवू शकता। तुमची जागा किती आहे, टोटल या कोपऱ्यापर्यंत जागा किती आहे त्याप्रमाणे तुम्ही या गोष्टी डिसाईड करू शकता। पण नॉर्मली 10 इंच मित्रांनो अंतर भरपूर झालं। पाय ठेवतो आपण जिन्यावरती तो टप्पा, आणि मित्रांनो जो वर जाणारा जो टप्पा असतो जिन्याचा जो उंची असतो तो टोटल साधारणतः आपण एक 8 इंच धरूया उदाहरणासाठी। आता 8 इंचच्या ठिकाणी तुम्ही 7 इंच सुद्धा ठेवू शकता किंवा 6 इंच सुद्धा ठेवू शकता। जागेप्रमाणे या गोष्टी तुम्हाला डिसाईड करू शकता। आपण या जिन्याच्या मापाप्रमाणे या गोष्टी डिसाईड केलेल्या आहेत। जिन्याची जी टोटल उंची आहे मित्रांनो आपण ते 8 इंच धरलेले आहे, आणि जे टोटल पाय ठेवतो टप्पा तो आपण जिन्याचा 10 इंच ठेवलेला आहे। आता टोटल जे टप्पे आले मित्रांनो, हे टप्पे किती आहेत, 1 2 3 4 5 6 टप्पे कसे आलेले आहेत, कॅल्क्युलेशन कसं आपण केलं तुम्हाला सांगतो मित्रांनो। सुरुवातीला काय करायचं आहे, टोटल जे आपलं 4 फूटचं अंतर आहे याचं रूपांतर आपल्याला इंच मध्ये करायचं आहे। इंच मध्ये किती आलं, 48 इंच आलं। आता या ठिकाणी समजा 10 फूट अंतर असेल किंवा 11 फूट असेल, त्याचं रूपांतर तुम्हाला इंच मध्ये करायचं आहे सुरुवातीला, ठीक आहे। आपण इंच मध्ये याचं रूपांतर केलं, टोटल किती आलं, 48 इंच आलं। मित्रांनो, आपला जो टप्पा आहे तो उंची किती आहे, साधारणतः एक 8 इंच आपण ठेवलेला आहे। याचा मित्रांनो भागाकार करायचा आहे, सिंपल 8 इंच बरोबर भागाकार करायचा आहे। आता याचा भाग केल्यानंतर टोटल टप्पे किती येणार आहेत आपल्याला लगेच समजणार आहे मित्रांनो। याचा 48चा जो भाग आपण 8 बरोबर लावला म्हणजे जो आपला जिन्याचा टप्पा आहे उंचीचा मित्रांनो, उंचीचा तो आपण 8 इंच धरलेला, त्याचा भागाकार टोटल जी उंची आहे त्याच्या बरोबर करायचा। आता याचा भागाकार केला तर उत्तर किती येणार आहे, उत्तर मित्रांनो 6 येणार आहे। म्हणजे मित्रांनो टोटल टप्पे किती आले, 1 2 3 4 5 6 टप्पे आले का मित्रांनो, समजले। आता मित्रांनो टोटल जिना बनवताना किंवा जिना आखताना टोटल या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत किती अंतर घेतले पाहिजे, बरेचसे मिस्त्री असतात त्यांचं जमलिंग इथंच होतं मित्रांनो की टोटल अंतर किती घेतले पाहिजे। तुम्हाला काय करायचंय, टोटल आपले 6 टप्पे तर डिसाईड झालं की 6 टप्पे येणार आहेत या मापानुसार। 8 इंच जर तुम्ही धरला तर आता काय करायचं आहे मित्रांनो, 6 टप्पे आहे ते आपल्याला टाकायचं आहे। पुन्हा काय करायचं आहे, पुन्हा मित्रांनो जे आपले पाय ठेवतो टप्पा जिन्यावरती किंवा पायऱ्या टप्पे असतील आपल्या बांधकाम मधले ते किती आहे, त्याचे साधारणतः आपण 10 इंच धरलेले आहे, त्याचा गुणाकार मित्रांनो 10 बरोबर करायचा आहे। बरोबर का मित्रांनो, उत्तर किती येणार, टोटल 6चा गुणाकार जर 10 बरोबर केला तर 6 10 60, म्हणजे मित्रांनो येथे उत्तर किती येणार आहे, 60 इंच। म्हणजे 60 इंचचं अंतर तुम्हाला कुठे घ्यायचं आहे, जे इथून या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत टोटल तुम्हाला 60 इंचचं अंतर घ्यायचं आहे।
समजलं मित्रांनो? 60 इंच जर तुम्ही अंतर घेतलं आणि टोटल जिन्याची उंची जर 8 इंच घेतली आणि मित्रांनो आपण पाय ठेवतो तो टप्पा जर 10 इंचाचा घेतला तर टोटल मित्रांनो 6 टप्पे बसणार आहेत. समजलं मित्रांनो? अशा प्रकारे मित्रांनो जिना असेल किंवा पायऱ्याचे टप्पे असेल तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. व्हिडिओ जर आवडला ना मित्रांनो तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.